नागपूरसह संपूर्ण विदर्भात कडाक्याची थंडी सध्या आहे आणि या थंडीमध्ये महाराष्ट्रभरातून नागपुरातील हिवाळी अधिवेशनात जे कर्मचारी आलेले आहे त्यामध्ये पोलीस कर्मचारी असो किंवा इतर कर्मचारी त्यांना शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय। सकाळी आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। रवी भवन परिसरातले हे दृश्य आहे। या परिसरामध्ये मंत्र्यांचे बंगले आहेत त्यामुळे रात्रभर पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी ड्युटीवर राहावं लागतं। 24 तास ड्युटी आहे आणि रात्री कडाक्याच्या थंडीमध्ये कारण की निश्चंकी तापमान आहे या मोसमातलं नागपुरात आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय। ठिकठिकाणी आपल्याला रवी भवन परिसरामध्ये पहाटेच्या वेळेस सकाळी अशा प्रकारे शेकोटी पेटवलेली दिसतात। हे कर्मचारी जे आहेत ते या परिसरात जेवढे काही बंगले आहे ते त्याच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात आहेत आणि कडाक्याची थंडी आहे। नागपूरकरांना नागपुरातील पोलीस कर्मचाऱ्यांना या थंडीची सवय आहे परंतु जे मुंबईवरून आले त्यांना ही थंडी बोचरी थंडी जाणवते। सर काय सांगणार? बरोबर, अगदी एकदम कमी टेम्परेचर आता मी या पहिल्यांदा अधिवेशनात बघितलेलं आहे। मी मुंबईतच होतो, एवढं कमी टेम्परेचर मी कधी बघितलेलं नाही आहे। अक्षरशः शेकोटी मला पहाटेपासून मला शेकोटीसोबतच राहावं लागतंय, एवढं टेम्परेचर कमी गेलेलं आहे। नक्कीच आणि ही स्थिती आहे निश्चंकी तापमान या मोसमातलं नागपुरातलं आज आणि त्यामुळे अशा प्रकारे शेकोटीचा आधार इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांना घ्यावा लागतो। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।